अजून काय जांब सॉक्स फाटलेत बघ चालू चालू डबलचं सॉक्स घातलं तरी पण फाटलं. तर गाय बघू शकता बघा साईबाबा प्रकट झालेला आहे. शिवरोबा देवाची इथं बसलेला आहे. तर गाय बघू शकता मस्त बघा डोकरा झाला डोकरा. तर नमस्कार मंडळी. तर मी अक्षय पाटील 046 चॅनल आहे आपला. नक्कीच चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मंडळी आज पालखीचा आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि जय एकविरा पुन्हा एकदा. कारण की आज आपल्या पालखीचा दुसरा दिवस आहे त्याच्यामुळं तर सगळी पोरं सगळी उठली वगैरे आंघोळ झाली. आईची आरती पण झाली आणि आजची आरती होऊन मस्त की आता पोरं इथून निघतील. तर व्हिडिओमध्ये असंच बघत राहा आणि व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ स्किप करा तर तुम्ही पूर्णपणे आपली जी पदयात्रा आहे ना ती पूर्णपणे तुम्ही विसरून जाणार. म्हणजे पदयात्री म्हणजे काय असतं काय नाही. तर तुम्ही असंच व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला मंडळी आता आपण इथून निघणार आहेत. तर हा एक मंदिर होता. तर रानसाईला आलेलो आपण आणि इथे एक मंदिर होतं. त्या मंदिरात आपण आज वस्ती केलेली. आता आजचा पुढचा प्रवास असेल आपल्याला तो म्हणजे लोणावळ्यामध्ये. तर लोणावळ्यामध्ये आपल्याला जायचं आहे. तर आज काय बोललं तरी आपल्याला 25 किलोमीटर तरी लांब जायचं आहे आपल्याला. तर चला मंडळी व्हिडिओमध्ये असंच बघत राहा. तर चला भेटू नंतर. जावा लागेल नाश्त्याला. तर नमस्कार मंडळी. तर चला आपण आता चालायला सुरुवात केलेली आहे. सकाळचे वाजलेले आहेत 5:52 झाले म्हणजे 6 वाजले साधारणपणे. तर आपण आता निघालो. तर चला मंडळी भेटू आपण नंतर. पदयात्री जय एकविरा. बघा हजिवली आली आणि आता आपण चालतच लागलो. काही येतच नाही. पुढं नुसता अंधार आहे बाकी काय नाही. गाड्या आहेत आणि त्याचे कुठे दिसतात. तर चला चालतच जाऊया. बघूया पुढचं काय दिसत नाही. रस्त्याच्या खालीच जायचं. आम्हाला आहे ना थोडा बरा वाटायला लागला. कारण की का जोपर्यंत सूर्यदेव उगवला होता त्याच्याबद्दल आम्हाला जाम थंडी भेटलेली. तर आता बघा सूर्यदेव पण उगवला आहे आणि बोला आम्हाला चालायला पण जरा बरा वाटतं. तर आमच्यापासून पालखी आहे ना ती भरपूर लांब गेलेली आहे. म्हणजे आम्ही पालखीच्या पुढं होतो. नंतर मग काय झालं तर नंतर मग आम्ही थोडं पाठी राहिलो. तर पालखी आमच्यासोबत जामच पुढे गेलेली आहे. तर आता चालू असं तर पालखीला भेटलं जाईल. त्यामुळे नाश्ता करून तिथं आपल्याला थांबेल. तिथं आपण बघू पालखीचा आणि नंतर तिथून आपण पालखी घेणार आहे. तर चला बघत राहा. भरपूर मजा येणार. गाड्या वगैरे भरपूर चालतात. तर काय बघू शकता मागचा मास पूर्ण बाहेर आला. तर अजून आम्ही आहे ना पालखीपासून तरी पण परत म्हणजे भरपूरच लांब आहेत. आम्हाला नाही वाटत आम्हाला पालखी भेटेल. तरी पण आम्ही चाललो पुढं. जाऊया चालत ते का पदयात्री चालतात बघा. म्हटलं चाललं पदयात्री. आपण पण त्यांच्या पाठीवरच आहेत. आम्ही सगळ्यांच्या पुढं होतो. फक्त आम्हाला झेंडाच दिसत नव्हता पहिला. जाऊया आता चालत. तर चला जाऊ. काय बघू शकता मजा आहे ना आपल्याला आता. बरं दादा जय गुरु आलेला पोराला. आता आपल्याला थोडा धीर आलेला आहे. कारण की आता आपल्यापासून खालापूर 7 किलोमीटर आहे. लोणावळा फक्त 16 किलोमीटर आहे आणि खोपोली फक्त 6 किलोमीटर आहे. तर बघू शकता
अशा प्रकारे आपल्याला धीर आला म्हणजे चालायला थोडा अजून मजा वाटणार आहे. तर चला म्हणलेली असंच बघत राहा. गावात आपण पालखीकडे गेलो की तुम्हाला दाखवतो. आपला जिथं नाश्त्याचा टाईम असेल ना, जिथं नाश्ता करू आपण तिथून नंतर आपण पालखी घेणार आहे हातात. जर बघू, जर आईची इच्छा असलं म्हणजे आईची इच्छा आहेच आपल्याला, तर आपण घेवायचा प्रयत्न करू, जेणेकरून घेऊच आपण. चला म्हणलं. तर गाईज बघा, अशा प्रकारे आमचा अध्यक्ष आलेला आहे पाणी देवाला. तर बघा पाण्याची सोय करणं बघा. नमस्कार अध्यक्ष साहेब. नमस्कार. जय श्रीराम. बाबा आणलेले अशा प्रकारे आपल्याला पाण्याची सोय झालेली आहे. पुढील 1-1 तासानंतर पाण्याची सोय होते आपल्याला, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे अध्यक्ष येते, एक रिक्षा येते आपली आणि आपल्याला पाणी देऊन जाते. अशा प्रकारे आपण आलेलो आहे ते म्हणजे पाली फाटा. इथून आतमध्ये एंटर करायला पाली फाटा आहे बघा. आणि हा पण बघा बोर्ड पाली फाट्याचा. तर आता आपण आलेले आहेत ते म्हणजे पाली फाटा. पाली फाट्यावरून आता जरा आपण पुढे जायचं म्हणजे जेणेकरून आपण जाऊन खोपोलीमध्ये एंटर व्हायला. चला म्हटलं. तर गाय बघू शकता बघा, लोणावळा फक्त 12 किलोमीटर आहे आणि खोपोली फक्त 1 किलोमीटर आहे. तर आम्ही आता चाललो पहिल्यांदा खोपोलीमध्ये आम्ही आता एंटर केलेलं आहे. तर खोपोलीमध्ये एंटर करू आणि तुम्हाला मी इथला आपण नजारा दाखवतोय. तर हा मैदान बघून तुम्हाला काहीतरी आठवलं असेल तर इथंच भरते ती म्हणजे सातगावची यात्रा. अर्थात बोंबल्या विठोबाची जत्रा असते ना, तो बघा तो मंदिर बोंबल्या विठोबाचा. आणि ती यात्रा भरते मी ती या विभागातच भरते इथेच त्या परिसरमध्ये. या बाजूला भरते आणि त्या बाजूला पण भरते. कशाला म्हणतं मी आपण तर कधी आलो आहे बोंबल्या विठोबाच्या यात्रेला. तर बघू एका जास्त कधीतरी येऊ आपण. आणि लय खुश आहेत. आमचं काम 25 झालं ना, त्याच्यामुळं मला ब्लॉग पण टाकता आला. लवकर बघा ब्लॉग. तर बघा फायनली गाईज इथं आपला टेम्पो थांबलेला आहे आणि तिथं बघा आपली पालखी थांबलेली आहे. तर इथंच नाश्त्याची सुरुवात झालेली आहे. इथं नाश्ता करायला थांबली. तर फायनली बघूया भेटलो बाबा आपण एकदाचा. काम चाललो तरी बोलतो बोलू थांबतान की नाही हो बोलू. इथं बघा नाश्त्याची तयारी झालेली आहे. नाश्ता घेऊन चाललो. ओके ओके तुम्ही करा. तुम्ही केला म्हणजे आम्ही केला. काम करून तोंडा बघा भुकेलन जावा ना नाश्त्याला. कोणी मिसल आहे मिसल गाई. कुणाल कुणाल किती झालंस? 7 बोला ना लगेच 8. हे बघा गाईस यालाकडचं वरचं चालाकडचं नीट का. जय किरा. चला गाईस आपण पण जाऊया आता नाश्ता करूया. पुढे येऊन मस्त की नाश्त्याची तयारी करतात बाबा. बाबा खाताव का मस्ती कर. क्षितिज दादरशी आलास काय नाश्ता करायला? दादरशी आला नाश्ता करायला. डायरेक्ट मिसाल भावाला. तर गाय बघू शकता बघा झार किंवा वारणार खाऱ्या बिऱ्या असं आबी ब पाव देवा. आबी 1-1 पाव टाकशील ना किशन. 2 टाकले अध्यक्ष ब टोपीवाला. बघा आपल्या आईची पालखी गाय. आता आपण जाऊया नाश्ता घेऊया. नाश्ता घेऊन मस्त नाश्ता खाऊया नंतर मग पालखीच्या सोबत जाऊ आपण. तर गाय बघा टाक दादा काय टाकतं शव गाठी शव. चला इकडे बघा कांदा आल्याने टाकलाय कांदा. चला पुढं. इथं रसवाला कोण आहे? रसा नाही का?
हे बघा हऱ्या रसवाला. अरे हऱ्या ऐकलं तुझा बरोबर नाही हऱ्या. हऱ्या रसवाला हऱ्या. अण्णा तर काय बघू शकता नीरजचा पोट बघा. हे बघा नीरजचा पोट बघा. हे नवीन लोक आहे नीरजचा. भाऊ कदम तुम्हाला रिक्षा उधर है बाबा. अभी हम जमुना के ठिकाण में थांबा है इधर. असं आहे का. तर काही सगळेजण आराम करायला थांबले आणि आपला शेवटचा झेंडा आहे ना तो अजून आला नाही. जिथं भेटेल जागा ना तिथं तसे सगळेजण थांबले. तर बघा ही आपली पालखी. तर चला तिकडे जाऊया बघूया. पोरं थांबलेले आहेत तसं काय. हे बघा काय लावताव. हे बघा आराम करताना कधी येईल ना कधी ना झेंडा काय. हे बघा मुंबईशी आणलं नाही ना. हे बघा इकडं आदू दाखवते. आदू काय जाम सॉक्स फाटलेत बघ चालून. डबलचे सॉक्स घातले तरी पण फाटलं. आणि ते बालूच आहे ना कापड बरोबर नव्हता. टेन्शन मध्ये आला आलो त्याची तोंड बघ आता पारलाय. बघा मिथ्या बघा. मिथ्या काय कसं वाटतं तुला. हा मस्त वाटतंय. तू बघ आज तू एवढं लांब चालत आलास. चला बघूया. बघा थांबलास. थांबला गाईस. बघा हे बघा जय एकविरा. का बरं वाटतं ना. आज बघा इथं बघा 7 दिवस दुसऱ्या दिवशी आमची पालखी पोहोचणार आहे काढल्याला. हा आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला बरं वाटते आज इथे बसून. अजून पण आपला झेंडाच नाही आला तर कसं काय निघतो. गेलाय खालापूरला गेलाय. थोडा रस्ता हुकलाय खालापूरच्या साईडने. त्याला गेलं तर रिक्षा आणायला. रिक्षा येतोय झेंडा घेऊन डायरेक्ट. तर बघा गाईस इथे थांबण्याचं कारण म्हणजे नाश्ता पण केला आणि आपला झेंडा आपला पाठीचा राहिलेला आहे त्याच्यामुळं. इकडे बघा अभि बरोबर नाही यार. काय नाही आपला आरामच करायचा आहे. अरे रात्र 2 वाजेपर्यंत जागा ठेवली. सांगतंय काय रात्रभर नुसतं मस्ती करताना. तर आता दंबवतील नाही. चल हा तर गाईस बघा इथं आपले सर बसलेले आहेत. सरांना पण जरा विचारा. सर कसं आहे बरं ना. तुमचा हा दुसरा वर्ष आहे ना सर. काय मग कसं वाटतं तुम्हाला. मजा वाटतंय. मग तुम्ही काय सांगाल पुढे पदयात्रेवाल्यांना कोण येत असतील तर. आता पुढच्या वर्षात आता त्या गेल्या वर्षी तर तुमची कमीच पदयात्रा होती बरं. बरोबर. मग आता पुढच्या वर्षी अजून वाढतील पदयात्री. वाढतील ना. तर चला गाईज सरांनी पण खूप मेहनत केलीतली आणि सरांनी पण नाश्ता वगैरे दिलेला आपल्या गावात. तर बघूया आता इकडे बघूया. इकडे जाऊया. ही मुंबईची पाहुणी आहेत. जय तेवढा बोलून 2 शब्द संपलं. तर बघा गाईज मुंबईची पाहुणा आणलं. काय कसं वाटतं. एक नंबर. दमलाच नाही ना अजिबात. नाही धावशील आता. तर काय बघू शकता. चला प्रत्येकाला विचारलेलं आहे तर प्रत्येकजण सांगते की म्हणजे अजून दमलो नाही. दमलो नाही. इथं बघूया हे पण बसलेत. काय रे कसं वाटतं. मस्त वाटतं. हा अजून धावशीव पळशीव. पहिलाच उल्लेख केलेला त्यांनी 12 किलोमीटरचा. म्हणजे आणि अगोदरचा आखून ठेवलेला आहे बाबा 12 किलोमीटर धावायचं आहे.
हा तर चला गाईज इकडे बघा गाईज आमचा लेकरू चैत्रू बसला ना गाडीत अजून गाडीत बसला ना बाई लास्ट पर्यंत आहे सोबत आलं आमच्या पाय मोडलं तरी चालतील पण चालत लास्ट येतो गाईज बघा जिद्द बिना चपलाचा आलेला आहे चैतू पण बिना चपलाचा आलाय जिद्द ठेवली जिद्द बोलली लास्ट पर्यंत आलं ते गाईज बघूया आता पदयात्रीवाल्यांचा सगळ्यांचा फोटो काढायचा आहे तर चला आता तो आपल्याला चान्स भेटलेला आहे फोटो काढायला तेव्हा नरेंद्र आता नाश्ता करते हे बघा शेवटचा झेंडा घेऊन आलेला आहे शेवटचा झेंडा ना तर गाईज बघूया तर इथं फोटो काढायचा आहे तर चला जाऊया फोटो काढायला जाऊया हा बघा आपला आबी ब्लॉगर आहे भाईला सबस्क्राईबर करा लवकरच हा फक्त उदो 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 तर गाईज थोडी उकामुक झालेली आमची आणि आता आम्ही खोपोलीमध्ये एंटर केलं आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं ताज बोलतो ना पगडी ती आहे तिथे तर बघा मला दाखवतो आणि पूर्णपणे खूप भारी वाटलं आता पालखी बिलकी भेटली आपल्याकडं तर चला बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी उत्तम सनातन जय जिजाऊ जय शिवराय उत्तम सनातन जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय बघू शकता आता आम्ही आहे ना आलेलं तर म्हणजे फलांचा ज्यूस प्यायला बघूया खोपोली ज्यूस सेंटर आहे इथं आलो आणि इथं आता बघूया फलांचा ज्यूस घेऊया इथं बघा त्यांचे रेट दिलेले आहेत बघा मला माखन काय झाला चला घेऊया आपण तर काय आहे अशा प्रकारे आता आम्ही ऑर्डर तर दिली चॉकलेट पायनॅपल स्ट्रॉबेरी अशा जर ऑर्डर दिली जमली बिचार पोळा हे बघ गाडं चालवायला हेलिकॉप्टर
लाजवाब. तर काय बघा, हा बघा आलेला आहे पिवळा झेंडा. आपला भगवा झेंडा कुठे आहे मग? सेंटरचा आला. चला आता जाऊया. जमलीन पॉर बघा, डोकरा झाला डोकरा. काय झालंय फुल जमलं सगळे जण. बघा तिकडं अजून झेंडे येतात. नमस्कार मंडळी. तर बघा आता आपण आलेलो ते म्हणजे बापूचा देव आहे, बापूची देव आहे. त्याला या देवाला तर एकविराईच्या म्हणजे दर्शनासाठी जर आलो तर पहिले बापूची देव व शिंगरोबा देव यांचं दर्शन करावं. मग इथून दर्शन केलं ना की नंतर मग आपण एकविराईच्या दर्शनाला इथून जाऊ शकतो. तर बघा आम्ही तिथे आलेलो आहे. तर शिंगरोबा बापूजी देवाचं दर्शन घेऊ आणि इथून आपण जाऊ आपल्या वाटेवर. तर काय बघू शकता बघा, साईबाबा प्रकट झालेला आहे. शिंगरोबा देवाची इथं बसलेला आहे. आम्हाला तर दिसला, तुम्हाला दिसला की नाही माहीत नाही. पण चला आता जाऊ चालत. शिंगरोबा देवा की जय. जय बापूजी देव की जय. साईबाबा की जय. एकविरा माते की जय. चला. जय एकविरा. जय. तर काय बघा इथं जेवणाची सोय आहे. तर या ब्रिजच्या खाली थांबलेले आहेत सगळेजण बघू शकता. आणि इथं बोर्ड आहे कारले विटाई पदयात्रा मंडळ दादर पेन पालखी थांबा. तिथं थांबली आपली पालखी. हे बघा त्यांनीच बघा काय काय करते काय नाही. असं चालू फोटोशूटला आणि बघूया खरोशीची माणसं आली ना आपल्या आई माऊलीला भेटायला. हो माय गॉड. खरोशीची आले ते 1-2 आणि तिकडे 2 जण बसलेले आहेत. असं आहे का जेवण. आणि माकडे बघा तिथे आम्हाला भेटायत नाही तिथे आलेले आहेत. तर काय बघा माकरा पण आहेत भरपूर. चला बाय बाय फोटो. हां जावा फोटो काढा. हे बघ ही मैत्रीण आली तनिष. तनिषची मैत्रीण आली. बघा पदयात्रे बघा आपल्या पदयात्रे बघा पदयात्रे. ते बघा हे बघा हे रांदे बघा आपलं. हे बघा रांदे आपलं. हो युट्यूबला हे बघा जेवणाचं काम चालू आहे आपला. हे बघा हे बघा भात करणारे माणसं. इथं बघा तापे आहेत ते बी कापतात. बघा आपले स्वयंसेवक आहेत सगळे जेवणासाठी आपल्याला सगळे मदत करतात. तर बघा इथं सगळी मंडळी आपली. बघा झोपलं. जय गिरा. काय बोलतोस सांग काय बोलतोस काय. मग आता खालून तेवढं लांबून आलास तू म्हणजे आपला मला 2 दिवसाचा प्रवास सुखाचा वाटला. त्या दिवसाने उद्या मी जाऊन खूप मजा करणं काढलेला. हो काय नक्की मजा करणार. माझी मजा बघशील तू व्हिडिओमध्ये. बस काय बघा आपल्या आईची पालखी बघा. तो बघा अजून जय गिरा जय गिरा जय गिरा. बघू इथं आपण आता आलो नाही आता तर मला दाखवतोय. हे बघा आपले मित्र बघा बाटल्या भेटल्या बघतात. चला गाईस
चला तर जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला म्हणजे आपला पदयात्री जेव्हा चालू होईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. तर चला भेटू नंतर आता. बाय बाय. तर बघा म्हणजे अशा प्रकारे आता आपण आलेले आहेत. ते म्हणजे 3 पदयात्री आहेत. 3 म्हणजे असं आहेत अनेक आहेत बघू शकता तुम्ही. पण आपण आता तिघांना पहिले प्रश्न विचारूया. पहिले यांचं नाव विचारू. तुझं नाव सांग रे. हां विराज पाटील. विराज पाटील. अक्षय पाटील यांचा शेजारी स्वारत मात्र. माझे शेजारी नाही तू. मित्र माहितीच आहे अभिषेक पाटील. तर बघूया आता बोलणार कोण असेल तुमच्यातून. ठीक आहे काय. तर पहिले अभिला विचारूया. अभि तुला काय वाटतं म्हणजे आज तू म्हणजे बोलतात ना की या चढणीवरून उतरायला खूप चांगलं वाटतं पण चढायला खूप अवघड वाटतंय. तर तुला काय वाटतंय. उतरायला लई सोपं असतंय पण चढायला खूप हार्ड असतंय. काही लोक बोलवते का मी घाटावर मी एकटा पालखी चढवेन तर बोलू या एक वर्ष. या वर्षी काही लोक आले आणि ते अक्षरशः 50 पावलाने पालखी चेंज करत होते. अरे नाही खूप हार्ड आहे त्यांना कळलं की काय पालखी चढवायची काय अवस्था होते ते त्यांना समजलं. तेच आता तुला काय वाटतंय म्हणजे तू तुझा पहिलाच वर्ष असेल ना. तर तुला काय वाटतंय. खूप मजा येते चढायला पालखीला. म्हणजे खूप अशी एन्जॉयमेंट असते पालखीला. तुम्ही पण या मजा करा. म्हणजे खूप एन्जॉयमेंट असते. तुला काय वाटतंय. मला वाटते की तुम्ही घाटात येताना पालखीसोबत आणि डीजे सोबत असताना जाम मजा येते नाचायला. जर तुम्हाला घाट चढत असेल तर डीजे सोबतच राहायला लागेल नाही तर तुम्ही घाट चढू शकत नाही. आपले थोडेसे पाय दुखतील आपल्याला सवय नसते. आपल्याला थोडेसे पाय दुखतील तर खूप मजा येते. एन्जॉय खूप असते. तर बघितलं ना मंडळी फक्त काय आता यांनी सांगितलं म्हणजे कसं सांगितलं की पालखीला एन्जॉयमेंट जाम होतं. तर पालखी असते ना ती एन्जॉयमेंटसाठी नसतं. एक मनभाव आणि श्रद्धा असते आपली. म्हणजे पदयात्री म्हणजे आईची सेवा करायला येतो आपण 3 दिवस. म्हणजे ते आपण घरात कसं असतो कसं नाही माहीत नाही पण 3 दिवस काय पण सेवा करून द्या आईची ते आपल्याला माहीत आहे. म्हणजे पालखी येण्यास तुम्ही एन्जॉयमेंट पण करू शकता आणि बोलतात ना की आईची सेवा पण करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी करा. आणि म्हणजे आहे ना थोडं काम करतोच आपण 12 महिने कामच करतो. वर्षभर याचं कामच करतो. पण कुठंतरी हा मध्य थांबवला पाहिजे म्हणून हा पालखीचं एकदम भारी नियोजन आहे. आणि एकदम भारी आम्हाला तर खूपच आवडला. आम्ही जातो म्हणजे अशा नवी मुंबई वगैरे जातो पण यावेळी मी दादरच्या पालखीला आलेलो आहे. आणि यांचं नियोजन वगैरे एकदम छान होतं. आणि यांचं म्हणजे बोलतो ना नाश्ता विष्टा एक नंबर म्हणजे चांगली सोय असतं. फक्त काय आम्ही आज जरा जास्तच धावलो तरी पण अजून आम्हाला भरपूर म्हणजे 10 किलोमीटर जायचं असेल. तर 10-11 म्हणजे 12-13 तरी पकडा तुम्ही तेवढ्याला वाजून जायचं आहे आम्हाला. तर आम्ही आता इथं जेवणासाठी थांबलेलो आहे. तर तुम्ही पण बघत राहा आणि व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ स्किप करा तर तुमच्याकडे आमची मजा येणार. तुम्ही बघायचं आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला जेवल्यावर आम्ही भेटू नंतर. बाय बाय. जय उदो. माझ्याकडे 2000 आले का राजेश तर काय बघू शकता अशा प्रकारे आहे ना पालखी निघलेली आहे. तर बघू शकता की बघा जेवढा विश्राम करायचा होता तेवढा विश्राम केला आणि आता पालखी निघली. पालखी घेतली खांद्यावरती आणि आता पालखी निघली आपल्या पदयात्रेच्या मार्गाला. आपण पण जाऊया पदयात्रेमध्ये शॉपिंग करूया. आता आपण पण जाऊया आणि आपण जय गिरावर जाऊ. चला जय गिरा. गाईज बघू शकता माझ्या पाठीवर पदयात्री बघा. ब्रदर बाबा कोण आहे असं आहे काय. तर बघू शकता झापू झुपू बोलायला झापू झुपू झुपू झापू. चालतात नाही कोणाला एवढी जमले. चालताना लोक म्हणजे आपल्या पदयात्रीवाल्यांना एवढं जमलं आज म्हणजे चालण्याचा खूप जास्त झाला. आणि बाकी बोलूच नका. तर चला आता आपण जेवण तर झालं आहे विश्राम पण केलेला. आता आपण निघू आपल्या मार्गाला. तर गाईज बघू शकता बघा काय चाललं.
जोर से बोलो, 1000। तर गाईज बघू शकता बघा, आम्ही 3 काला खट्टा मागवलोय. तर बघा आपली मंडळी तिकडे सगळी बसली. ह्या पुरा तेव्हा बघा. आणि गाईज बघा हे नाव बघा, हे नाव आहे ना दिसतंय रे तुम्हाला, दादरगावची मानाची पालखी. दिसत इथं ना दिसत माझा पायाचं दाखव मग. बघा नाव बघा, दादरगावची मानाची पालखी. हे नाव आहे ना सानूनी काढला हो. माझे पण डॉक्युमेंट आहे, मी तुम्हाला नंतर दाखवतो. तर बघूया पहिल्यांदा गोळा खाऊया. गोळा मला सुरुवात झाली दादाची. दादाने हँडल मारला, आता पटपटी चालू. हाय लिंबू सरबत. काय काला मिठ जर्जीरा. बघा काला खट्टाचा काला. घ्या रे. गोला घेतला भाऊ. माखननी घेतला गोला, आता खाला कोला. तर काय बघा अशा प्रकारे आहे ना, मी गोला खाल्ला आणि आता मी निघालो. तर जाऊया आता आपण वरती गेल्यावर आपल्याला टायगर पॉईंट येणार आहे. तर टायगर पॉईंट बघू आणि नंतर मग तिथून जाऊ आपण आपल्या हॉटेलच्या इकडे रवाना होऊ. तर काय बघू शकता अशा प्रकारे आपण आलेलो आहे, ते म्हणजे टायगर पॉईंट होतं त्याला. तर बघा सावली आहे, तर इथं बरा वाटतो खालचा व्ह्यू. माकड बघा कसा बसला. हो ना, बघा माकड बघा. गालीजवळ पण बसलो. तर चला म्हणतो अशा प्रकारे आपण ना टायगर पॉईंट बघितला. आता टायगर पॉईंट बघितला, आता सरळ जाऊ आपण पदयात्रेच्या सोबत. तर आता चालत चालत चालूया. बघा गाड्या वगैरे खूप धावतात, काळजीपूर्वक चालावं. तर बघा सिकू बघा बाटल्या द्यायला झाला. स्वयंसेवक द्या बाटल. धन्यवाद. चला गाईस, स्वयंसेवक असा आहेत ना पॉईंट पॉईंटवर ठेवलेले आहेत जेणेकरून पाणीचे वाटप करायला. मला जाऊ आता आपण थोड्या अंतरावर गेलो आपण आयुष्याला बघू. जो पाणी पसरलेला होता तो आज बघणारच आपण. व्हिडिओला स्किप करू नका. ती स्किप कराल तर तुम्ही पूर्णपणे तो आयुष्याला विसरून घ्या. कुठं आहे ह्याच खोपोलीच्या रस्त्याला, याच ब्रिजच्या खालती आहे. जाऊया पुढे व दाखवतो मी. तर गाईज बघू शकता बघा, हा बघा आयशा विला म्हणजे एक डॉक्टर, एक मुलगी आणि त्या डॉक्टरची बायको, अशी 3 व्यक्ती या घरात राहत होती. आणि आता 3 व्यक्ती घरात राहणं आणि या घराचं असं होणं, ही बघा ही म्हणजे आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा ही रॉल्स रॉयल होती.
ती म्हणजे ह्यांच्याचकडे होती. तर आता आतमध्ये पण एंट्रन्स आहे, पण आपण जावायचं किंवा ते आपल्याला म्हणजे काय प्रश्न पडत नाही. तर बघूया. तर गाडी पहिले बघूया कशी होती. तर म्हणजे लोक सांगतात की इथं भूत चेष्टा वगैरे आहे, पण असं काहीच नाही ह्याच्यात. तर लोक बोलायचे की म्हणजे आपल्याकडे हे आहे, म्हणजे इथे भूते निघतात वगैरे, आवाज येतात, हे असं तसं, पण इथं काहीच नाही. तर बघू शकता बघा. धरील तुला, धरी येईल आतमध्ये आहे तो. बघा तिथे गेली ना, आतमध्ये गेली त्याना झरा. ₹200 दे. तर गाईज बघू शकता आज आहे ना पदयात्रेची भरपूर हालत खराब झालेली आहे. कारण की आज कंटिन्यू चालतात, ते कंटिन्यू चालतात. बघू शकता मी पण कंटिन्यू चालतं आहे. तर आज हालत खूप बेकार झालेली आहे सगळ्यांची, आधीच नाही तर सगळ्यांची. अजून जायचं आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे. तर आता आपण लोणावळामध्ये एंटर करणार आहोत. बघू शकता सूर्य तिकडं मावळलेला आहे. बघा सूर्य मावळलेला आहे आणि पोरा चालतात बघा, बघा कसे चालतात. गाईस बघतो तुम्ही, म्हणजे पदयात्रेवाले भरपूर जमतात आज. एक चालच एवढी चालली. आपला ट्रेन रामसई आहे ना, तिकडनं चालत आलेलं आहे कंटिन्यू. ते आता म्हणजे लोणावळामध्ये आम्ही लोणावळ्याचं थोडा पुढं आता टोल नाका येईल. टोल नाकाच्या आसपास कुठेतरी आहे. चला मंडळी जाऊ आपण. पदयात्रे थोडी पुढं गेली, थोडी पाठी आहेत, पालखी तर पुढं गेली भरपूर. तर चला आपण मग जाऊ, आणि तिथं असंच कंटिन्यू बघत राहा. तर बघा हा आहे सद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पादुका ट्रस्ट. तर चला मंडळी जाऊयाच्या आतमध्ये. इथं आपली आज वस्ती समारंभ आहे. तर बघा कसं चालतंय. बघा मागचं काय झालंय, काय झालं हो, पण काय झाला. चला म्हणजे जाऊया. चला म्हणजे अशा प्रकारे आपण आता आलेलो आहे. तिथं आपला जो ठिकाण आहे ना, लोणावळामध्ये वस्ती आहे ना, त्या ठिकाणी आलेलो आहेत. आणि हा मंदिर आहे, तर या मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहे. आपली पालखी बघा पाठीमागं आहे. तर चला म्हणजे आता या व्हिडिओला आता इथंच आपण एंड करू. तशी पण व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे. तर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.